राज्य सरकारने एसटीच्या तिकीट दरामध्ये नुकतीच 15% वाढ केली. या दरवाढीला आता सर्व स्तरावरून विरोध होत आहे. शिवसेना ठाकरे गटाने राज्यभरात आंदोलनाची हाक पुकारली. आज कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात दरवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. एसटी विभागात साधारण 1 लाख कर्मचारी कार्यरत आहेत, परंतु एसटी महामंडळाचा गलथान व नियोजन शून्य कारभार, भ्रष्टाचार, विविध मोफत प्रवास योजना व सध्या वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे सर्वसामान्यांचा एसटीचा प्रवास वर्षानुवर्षे महाग होत चाललाय. सरकारने 15% भाडेवाढ करून ग्राहकांचा खिसा कापण्याचं काम केले. सध्याचे विद्यमान सरकार एसटी प्रशासन चालवतं की संबंधित विभागाचे मंत्री हा एक चेष्टेचा विषय बनला आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय. दरम्यान या आंदोलनामुळे बस स्थानक परिसरात काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी आंदोलनकर्त्यांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आंदोलनाप्रसंगी विजय देवणे, राजू जाधव, संजय पटकारे, विनोद खोत, भरत आमटे, संतोष रेडेकर, राजू यादव, विराज पाटील, स्मिता सावंत, संतोष रेडेकर, शशिकांत बिडकर, अतुल परब, सुहास डोंगरे, शौनक भिडे, अवधूत साळुंके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.